चला तर मग सुरू करूया भोगीची तयारी। तर मी प्रथम सर्व पालेभाज्या कटिंग करून घेते। तेल गरम करून घेतले, त्यात जिरे टाकले व कांदा चांगला फ्राय करून घेतला। कांदा फ्राय झाल्यानंतर सर्व पालेभाज्या मिक्स करून घेतल्या। सर्व भाज्या पाणी सुटेपर्यंत भाजून घेतल्या। त्यामध्ये मीठ आणि चटणी टाकून पूर्ण भाजी हलवून घेतली आणि त्यानंतर झाकून शिजायला ठेवले। तर आता सुरू झालेली आहे बाजरीच्या भाकरीची तयारी। तर कोणाकोणाला बाजरीची भाकरी आवडते, आम्हाला तर खूप आवडते आणि आजच्या दिवशी आम्ही खूप आवडीने बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खूप आवडीने खातो। तर भाकरीवरती तीळ टाकल्यावर भाकरीची शोभा ही अजून वाढते आणि चवीचं म्हणला तर विषयच हाड। तर कशी वाटली तुम्हाला माझी बाजरीची भाकरी? भाकरी भाजून घेतल्यानंतर ती बघा कशी टरटरीत फुगली आहे। तर आमची आता तयार झालेली आहे भाजी आणि भाकरी। दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे। तुम्हाला व तुमच्या परिवाराला भोगीच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।